नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका मागच्या महिन्यामध्ये पार पडल्या. 10 तारखेला आमची औपचारिक निवड झाली आणि आज मी चार्ज स्वीकारलेला आहे आणि पदभारही स्वीकारलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आजपासून मी कामाला सुरुवात करत आहे. मी जिल्हा बँकेवर पहिल्यांदा निवडून आलो संचालक म्हणून आणि पहिल्यांदाच मला अध्यक्ष म्हणून सन्मान मिळालेला आहे. मागची परंपरागत पद्धत काय होती याबद्दल मला फार काही जाणीव नाही आहे. 20-22 वर्षापूर्वी माझे वडील या ठिकाणी अध्यक्षपदाने काम केलेलं आहे आणि माझ्या वडिलांनी हा प्रयत्न केला होता की बँकेची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना, शेतमजुरांना बँकिंगची सेवा पुरवणारी ही शेतकऱ्यांची बँक आहे. त्यामुळं इतर बँकांच्या तुलनेमध्ये गोरगरीब माणसाशी या बँकेचा जवळचा संबंध आहे. त्यामुळं बँकेची स्थिती सुधारली पाहिजे हे एकमेव ध्येय समोर ठेवून मी आमचं संचालक मंडळ काम करेल आणि अशा प्रकारच्या सूचना आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांनी आम्हाला दिलेल्या आहेत. मधल्या काळामध्ये म्हणजे यापूर्वीच्या संचालक मंडळांनी काही चुकीचे निर्णय घेतले, तर त्याला चुकीचं असं मला म्हणता येणार नाही कारण ते राजकीय ठरेल. त्यामुळे कुठले राजकीय भाष्य मला करता येणार नाही. परंतु काही निर्णय असे घेतले गेले ज्यामुळं बँकेची आर्थिक स्थिती खालावली आणि आर्थिक स्थिती खालवल्यामुळं जो शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी जो पतपुरवठा होत होता तो मधल्या काळामध्ये बंद पडला. मधल्या काळामध्ये जेव्हा संचालक मंडळ बरखास्त झालं त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून या ठिकाणी नेमणूक केली होती शासनानं आणि त्या काळामध्ये बँकेची थोडीशी स्थिती सुधारलेली आहे. त्यामुळं ही स्थिती अजून चांगली झाली पाहिजे कारण जर आर्थिक स्थिती चांगली होईल तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आपल्याला पतपुरवठा करता येईल, त्यांना आपल्याला लोन देता येईल. कारण तुम्हाला माहित आहे की राष्ट्रीयकृत बँकांमध्ये लोनची प्रक्रिया फार लांबलचक असते किंवा त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये बँका त्रास देतात. सर्वसामान्यांना लोन भेटत नाही. त्यामुळे ही बँक अशी आहे की ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचा अप्रोच त्या ठिकाणी आहे. त्यामुळं बँकेची स्थिती चांगली झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना लोन भेटलं पाहिजे. या बाबतीतून भविष्यकाळामध्ये आम्ही काम करू. अतिशय अल्प कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बँक काम करत आहे. काही शाखा ग्रामीण भागामध्ये अशा आहेत ज्या ठिकाणी फक्त एकच कर्मचारी काम करत आहे. त्यामुळं मागच्या संचालक मंडळांनी भरतीची प्रक्रिया सुरू केली होती परंतु ती प्रक्रिया सदोष होती आणि त्यामुळं सरकारनं त्यामध्ये हस्तक्षेप करून ती प्रक्रिया थांबवून ठेवलेली आहे. आता आम्ही सरकारला विनंती करून अतिशय पारदर्शक अशी पद्धतीनं ही भरती प्रक्रिया आम्ही राबवू. 156 जागांच्या भरतीला त्यांनी मंजुरी दिलेली आहे. ही आम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर हे मॅनपॉवर आम्ही या ठिकाणी आम्ही त्यांना कामामध्ये घेऊ आणि मला असा विश्वास आहे की ही माणसं कामाला आल्यानंतर मॅनपॉवर वाढेल. जे काही आपले कन्झ्युमर्स आहेत आमचे त्यांच्यासोबत आमचं इंटरॅक्शन चांगलं होईल आणि त्यानंतर बँकेचं सॉफ्टवेअर आहे ते आउटडेटेड झालेलं आहे. त्यांच्या कम्प्युटर सिस्टीम्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता त्या ठिकाणी अपडेट कराव्या लागतील. राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेनं जर आपलं काम करायचं असेल, बँकिंगची सुविधा प्रभावीपणे आपल्याला द्यायची असेल तर आपली सिस्टीम ही अपडेट राहिली पाहिजे. हे आम्ही अपडेट करू आणि मला विश्वास आहे की या 2 गोष्टी केल्यानंतर आमची सेवा नक्कीच सुधारेल आणि त्यानंतर संचालक मंडळामध्ये ठराव करून आम्ही राज्य सरकारकडे आम्ही त्या ठिकाणी मदत मागू.